नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खाऊये जोडी तुझी माझीच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काय झालं माहिती काय, या महिन्यात सॉलिड प्रॉब्लेम झाले, लोचाच झालेला आहे कम्प्लीट. काय केवढी लग्न म्हणजे काय, म्हणजे लग्नाचं ट्रॅफिक जॅम झालं हो, कंटाळा आलाय मला. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे काय, की म्हणजे आता एका लग्नाला आपण गेलो, ओके, एका लग्नाला आपण गेलो, समजा एक 9 9:30चं लग्न आहे, मुहूर्त म्हणजे आपण 10:30-11ला जेवायला बसतो. म्हणजे पानावर बसल्यानंतर आपल्याला 12:40चं दुसरं लग्न आहे बरं का, हे आठवलं की हे जे बांधलेलं असतं ते खायला प्रॉब्लेम होतो ना, कारण परत तिकडे जाऊन हादडी मारायचीच असते. मला खूप राग येतो अशा गोष्टींचा. म्हणजे ह्याच्यावरही अन्याय, त्याच्यावरही अन्याय, परत ह्याच्यावर अन्याय, ह्याच्यावर, म्हणजे किती गोष्टींना अन्याय आहे. दिस इज नॉट डन यार. या महिन्यात तर बघा ना, या महिन्यात माझी एकूण म्हणजे 6 दिवसात 4 लग्न आणि 3 रिसेप्शन झाली. म्हणजे बघा कसं झालं आहे सगळं. प्रॉब्लेम आहे. दिस इज नॉट गुड. प्लॅनिंग करायला पाहिजे ना, कुठल्या लग्नाला जायचं, कुठल्या लग्नाला काय खायचं याचं प्लॅनिंग नाही करतायत. कारण या ठिकाणी समजा एखादा बरा पदार्थ असेल तर हाच पदार्थ तिथे चांगला असेल की नाही याची खात्री नसते ना, त्यामुळे इथेच खावा लागतो तो. मला खूप वाईट वाटतं अशा गोष्टींचं, दुःख होतं. असो, लग्नाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, माझा एक खूप तरुण मित्र आहे आणि मैत्रिणीसुद्धा आहे. काय झालं, त्यांना केळवणाला मी बोलवलं होतं ॲक्च्युली, पण ते आले नाहीत. केळवणाला आले नाहीत. मग त्यांना शिक्षा दिली ना मी, नाही इथे या इथे आणि बनवा आणि मला खायला घाला, सोडतो काय मी. तर माझ्या त्या जोडीला इथे बोलवलेलं आहे, ताजी नुकतंच लग्न झालेली जोडी आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. दोघांचंही मनापासून स्वागत. वीर आणि आनंदी दोघांचंही मनापासून स्वागत. कसं काय वाटतंय, लग्न झालं आता? फायनली लग्न झालंय, त्यामुळे खूप जास्त आनंद होतोय. कारण कधीपासून आम्ही दोघेही वाट बघत होतो की आमचं लग्न होतंय. म्हणजे बऱ्याच वेळेला लग्नाचा मुहूर्त फायनल झालाय, मग काहीतरी प्रॉब्लेम आलाय, त्यानंतर मग एंगेजमेंट झाली आहे, त्यानंतरही असं वाटत होतं की लग्न होतंय की नाही, होतंय का नाही. फायनली आणि झालंय, त्यामुळे खूप जास्त आनंद झालाय. तुझ्या मनात काय आता म्हणजे आता जस्ट लग्न झालंय तुमचं? हो, मलाही असं वाटतंय की आमचं आता एकदाच लग्न झालं. कारण का एकदाच लग्न झालं बाबा. म्हणजे आधी खूप अडचणी आल्या आणि त्या अडचणींमधनं वीरने आणि मी खूप वाटा हे करून आम्ही आमचं लग्न पार पाडलंय. ओके. घरातली मंडळी काय म्हणतायत? घरातल्या मंडळीचं ह्याच्यावर रिॲक्शन काय आहे? काही घरातले आहेत ज्यांना बहुधा आमचं लग्न पसंत नाहीये. उदाहरणार्थ कोण आहे असं घरातलं? मला असं वाटतं की नारायणीला आमचं लग्न झालेलं आवडलेलं नाहीये. पण मी अशी इच्छा करते की तिलाही लवकरच एखादा चांगला मुलगा मिळो आणि तिचंही लग्न. आणि तुझ्या घरात काय परिस्थिती आहे? घरात वडिलांचा सपोर्ट खूप जास्त आहे, तात्यांचा, जे इनिशियली खूप जास्त अगेन्स्ट होते या लग्नाच्या. तर त्यांचं इकडे खूप एक वेगळाच ट्विस्ट झाला आहे. म्हणजे या लग्नासाठी सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या आईचा होता सुरुवातीला, आणि तात्यांचा कम्प्लीट ऑपोज. आता झालं उलटं, तात्यांचा कम्प्लीट सपोर्ट आणि आई एकदम ऑपोज. ते आनंदीची जी सावत्र आई आहे अक्का, तिने खूप काहीतरी भरून दिले आईच्या मनात की ती एका तमाशाच्या फडावर असायची. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे आईचं एकदम तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू कम्प्लीट बदललाय. त्यामुळे ऑल ऑफ अ सडन म्हणजे खूप जास्त हेट करायला लागली आई. त्यामुळे एक पक्की सासू झाली आई. त्यामुळे जरी लग्न झाले तरी खूप अडचणी अजूनही पुढे येणार हे दिसतं. म्हणजे हिची सावत्र आणि तुझी आई यांची गट्टी झालेली आहे आता कम्प्लीट. एकदम आता तुझ्यावर जबाबदारी की तुझ्या आईला पटवणं ही तुझ्यावर जबाबदारी आहे. नाही, ते जमणार नाही असंच वाटतं. म्हणून प्लॅन असाच आहे की पुण्याला निघून जायचं, हे मी काय म्हणत आलोय. तर मी राहतात लग्न करून कधी पुण्याला जातो असं झालंय. तुमचं पक्क झालंय काय हो? शेंडी तुटो पारंबी तुटो, आम्ही पुण्यात जाणार म्हणजे जाणार, नक्की झालेलं आहे. पण मला वीर एक सांग, आनंदीला काय बनवता येतं का तिकडे? काय हॉटेलमधून मागवणार आहे तिकडून? नाही, मुळात पुण्याला मी एकटा राहत होतो, त्यामुळे मला स्वतःला बनवता येतं. हिची मजा आहे. नाही, पण एवढी वर्ष वीरनी बनवलं, आता आनंदी येते तर आनंदीने बनवायला पाहिजे, आनंदाने बनवायला पाहिजे. आणि तिलाही बनवता येतं. काही बनवता येतं का? काय वीरला असं सांगितलंय सॉलिड सगळं बनवता येतं मला? वीरला माझ्या हातचं केलेलं सगळंच आवडतं, पण त्यातल्या त्यात त्याच्यासारखाच गोड केळाचा शिरा बनवणार आहे. आणि तू बनवतोस
एकटा राहिलेस तू, राईट. तर तू काय काय बनवणार आहेस? काय काय म्हणजे काय बनवणार आहेस? आज आनंदीसाठी खास मी कॉर्न करी बनवणार आहे. म्हणजे थोडक्यात मला अतिशय आनंद झालेला आहे. तुमचं आता छान लग्न झालेलं आहे आणि तुमच्या आता डोक्याला काही त्रास नाहीत असं आपण म्हणायचं. त्रास नाही असं म्हणायचं. आता तुम्ही दोघी कसे वागता, एकमेकांना कसा सपोर्ट करता, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी होत आहेत. आणि आता तुम्ही पुण्याला पिंजरा नाही म्हणता येणार, पिंजरा नको घरटं, एक वेगळं घरटं बांधण्याच्या प्रयत्नात आहात. राईट. तुमच्या या घरट्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि तुमच्या सिरियलला सुद्धा मनापासून शुभेच्छा. काय मला रसिक खवय्यांना सांगावंसं वाटतं की ही जी पेअर इथे बसली आहे ना, ही ह्या वर्षीची झीची सर्वोत्कृष्ट पेअर आहे बरं का, म्हणजे सर्वोत्कृष्ट जोडी. आणि हा जो इथे मुलगा बसलेला आहे हा सर्वोत्कृष्ट नायक आहे. सो प्रथम तुझं अभिनंदन, तुमच्या दोघांचं अभिनंदन. आणि आता मला सांगा, सेटवर काय काय चालतं? नाव पिंजरा जरी असलं तरी सेटवरती अजिबात पिंजऱ्यासारखं वाटत नाही. सगळे उडत असतात. सगळे उडत असतात. खरंच धमाल चालू असते. म्हणजे सिरियसली बघताना आता ऑडियन्सची रिॲक्शन बघून की अक्का आणि वीरची खुन्नस किंवा नारायणी आनंदीची खुन्नस हे सगळं चालू असताना, किंवा तात्या आणि वीर म्हणजे वडिलांचा आणि माझा जो सीन चालू असतो त्याच्यात आम्ही एकमेकांना खूप बोलतो, पण बॅक ऑफ द सीन एवढी धमाल चालू असते, मजा मस्ती नुसतं म्हणजे तो सीन करताना पण. आणि विशेष करून सांगायचं झालं तर या सपोर्टमुळे ते जे बॉन्डिंग प्रत्येक कलाकाराबरोबर झालं आहे त्यामुळेच इव्हन मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून आम्हाला यावेळेस पारितोषिक मिळालं. त्यातच असं सांगायचं झालं तर सिनियर ॲक्टर्स एवढे असताना आता बऱ्याच वेळेला असे सीन्स येतात की त्यांना काहीतरी बोलावं असं, डॉमिनेटिंग असं मी बोलतो. आता सुरुवातीला खूप जास्त टेन्शन यायचं की आपण कुठेतरी आत्ता सुरुवात केली आणि एवढे एक्सपिरियन्स्ड ॲक्टर्स असताना त्यांना असा एखादा सीन करताना बऱ्याच वेळेला असं बघण्यात आलं आहे की काही काही वेळेला की नाही हा हे कसं बोलू शकतो, माझं कॅरेक्टर खाली जाईल. पण इकडे एकदम उलट म्हणजे अक्का तात्या, अरे नाही तू असं बोल ना कम्प्लिटली, अरे मार ना कम्प्लीट असा कर ना तू, एकदम असं बोल. आणि मी चाट पडलो की अरे उलटच होतं. तर रादर त्याच्यामुळे खूप जास्त एक कॉन्फिडन्स त्यांनी सुरुवातीपासून डेव्हलप केलं. ही माझी पहिलीच सिरियल आहे. लाईक मी आधी पूर्वी कुठेच काम केलेलं नव्हतं आणि लाईक अ डेब्यू सिरियल. आणि पहिल्याच सिरियलमध्ये एवढे वेटरन ॲक्टर्स लाईक सुमुखी बेंडसे, सुनील तावडे, गिरीश ओक, भार्गवी चिरमुले, अतुल तोडणकर, एवढे सगळे ॲक्टर्स होते. आणि मला आठवतं की माझा पहिला शॉट अतुल तोडणकर यांच्याबरोबर होता आणि ते नुकतेच फुबाई फूचे ग्रँड फिनाले एकदम हे झाले होते. तर तेव्हा खूप नर्वसनेस होता आणि अजूनही कधी कधी येतो तो नर्वसनेस. पण नाही, सगळे खूप हेल्प करतात. आणि आम्हाला बेस्ट जोडी अवॉर्ड मिळालं ते तर माझ्यासाठी इट वॉज लाईक अ ह्यूज सरप्राईज, कारण माझं पहिलंच अवॉर्ड झी मराठीचं. पण ऑफकोर्स जरी अवॉर्ड मिळालं असेल तर भूषणचं आणि आमचे डायरेक्टर गिरीश वसईकर, प्रोड्युसर राकेश सारंग यांचे खूप जास्त मी म्हणेन इट्स अ लायन्स शेअर. आणि ऑफकोर्स भूषण ज्याच्यामुळे जोडीचं अवॉर्ड मिळालं आणि सगळेच ज्यांच्यामुळे मी ॲक्टिंग करू शकले. पण आता व्यवस्थित आहे, तुमची गाडी मार्गावर आलेली आहे फायनली. ओके, तर आता आपण जास्त आता न बोलता आपण डायरेक्ट आपल्या किचनकडे जाऊया. हाऊ इज द आयडिया? येस प्लीज. चला. वीर आणि आनंदी म्हणजेच भूषण आणि संस्कृती दोघेही आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. दोघांचे मनापासून स्वागत आहे. तर काय बनवणार आहेस तू? कॉर्न करी. ही कुठे शिकलास तू? आता वीरच्या ह्याने सांगायचं झालं तर मी पुण्यात एकटा राहत होतो, त्यामुळे बरेचशा रेसिपीज असा अख्खा स्वयंपाक करण्यापेक्षा शॉर्ट अँड स्वीट रेसिपीज की पटकन बनवलं, काहीतरी भूक लागली तर पटकन काहीतरी बनवायचं आणि खायचं, टेस्टी पण आणि हेल्दी पण. आणि भूषण काय सांगेल? भूषण असं सांगेल की बनवायला खूप सोपं आहे, टाइमपास एकदम आहे, रेसिपी पटकन होईल, भूक लागली की पटकन बनवा, काहीतरी मिक्स करा आणि खायची आणि मजा पण येईल अशी एक रेसिपी आहे. आनंदी, हा पदार्थ तुला आवडेल का पुण्याला राहायला गेल्यानंतर? आनंदी म्हणेल जे वीर बनवेल ते तिला आवडेलच. एक मिनिट, मुळात वीर का बनवेल लग्नानंतर? एवढी वर्ष बनवलं, आता तरी आनंदीला बनवू दे. ॲब्सोल्युटली, हे करेक्ट. आणि संस्कृती काय म्हणेल? संस्कृती म्हणेल की आय होप आय प्रे द रेसिपी इज गुड. ओके, मला साहित्य सांगतोस काय काय? येस, कॉर्न, कांदा, मोहरी, कढीपत्ता, लिंबाचा रस, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ. संस्कृती त्याने सगळं बरोबर सांगितलेलं आहे, त्यामुळे उगाच संशय घ्यायचं काही कारण नाही. बरं होऊ दे रे बाबा वगैरे. अजून करायचं आहे ना. पण हां, पण निदान हे सगळं साहित्य त्याने करेक्ट सांगितलं. म्हणजे ओळखू तरी येतंय बघ. माझ्या कंपनीमध्ये राहून असंच. ओके ओके, ठीक आहे. बघूया आता काय करायचं मला सांग. तेल तर तापत ठेवलेलं आहे. तेल गरम तेलच आहे ना? डाऊट आहे, बोट टाकून बघ. स्मार्ट गुड. ओके, तेल तापलेलं आहे. त्याच्यात आपण आधी मोहरी, ओके, हिरवी मिरची आणि जरा घाबरू नकोस तू. कम्प्लीट. थोडं झणझणीत कर, म्हणजे चांगलं तिखट घाल. खूप शिकवते ना आज एकदम. त्याचबरोबर कढीपत्ता. मुळात असं पकडायचं. त्यांनी टेस्टमध्ये काही फरक पडणार नाहीये कसंही पकडलं तरी.
तरी तू म्हणतेस म्हणून मी ऐकतोय कसं पकडू. असं आणि काय ओके. अँड देन त्यावर कांदा टाकणार होता तो आपण. गुलाबी करून घ्यायचा कांदा. येस. 2 मिनिटं ही तुझी रेसिपी आहे. हा मी तेच विचार करत होतो म्हटलं काय नाही बरे मला तोच म्हणजे आता लक्षात येत आहे की लग्नानंतर खरंच मला काही बनवावं लागणार नाही, कारण बनवायला घेतलं तरी ही येऊन ते कम्प्लीट करेलच. हा आता झालं. फॉर मी इट्स डन. त्याच्यात आपण लगेच कॉर्न टाकणार आहोत. वाव. अच्छा स्टार्ट यू स्टार्ट. येस. होपफुली टेस्ट यमी एज वेल. हो नक्कीच. हाताची चव असते ना मुळात, तर हाताची चव आणि मनाचं प्रेम जे आहे पण ना, नेमके तिचे हातही लागले, त्यामुळे जर काही गडबड झाली तर ते कोणाची माझा स्वीटनेस तर ऍड होणारच आहे. रेसिपी As स्वीट is. नाही आहे मुळात. दॅट इज अ प्रॉब्लेम. रिस्की आहे म्हणजे. आय नो सिरियसली. आता बघू चांगलं झालं तर माझ्या हाताचे गुण. आणि माहित झालं की ऑफकोर्स माहिती. ह्याच्यावरच आणि- आपण लगेच कोथिंबीर ऍड करणार आहोत. अगेन बरं तू मला सांगितलं होतंस की हे झाकूनही ठेवायचं असतं फॉर एक 5 मिनिट्स. ह्याच्यावर हां. कारण की आपण परत गार्निश करताना नाही, in कोथिंबीर case वरनं तू- पण टाकणार आहोत. तू विसरला असशील तर. हे जरा वेळ आपण झाकून ठेवूयात. गॅस. साधारण किती वेळ झाकून मीठ आपण मीठ आता विसरलं. घालायचं? आता जे काय मी बोललो की माझी मेमरी ते दिसलं असेलच. राईट आय गेस दॅट इज इट. वाटलंच तर नंतर वरनं आता add करू शकतो. बघू, या. Yes. आता नक्कीच टेस्ट खूप चांगली येणार आहे आय गेस. yes. हात लागल्यामुळे. नाही We hope so. मिठाचं हे करेक्ट पडलंय प्रमाण. हे किती वेळ लागेल साधारण आता? एक नॉट इवन 5 मिनिट्स, लाईक 3-4 मिनिट्स. आणि त्यानंतर सर्व करताना काय करायचं? सर्व करताना पण त्याच्यावर परत एकदा म्हणजे लिंबूचा रस. लिंबाचा रस आणि कोथिंबीर वरनं गार्निश करायला. तर तुम्ही जरा हातात पेन जरा लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याचे दाणे, कांदा, मोहरी, कढीपत्ता, लिंबाचा रस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये मक्याचे दाणे, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतून डिश सर्व्ह करावी.